तुमचं नाव सांगा आणि काय घटना झालेली आहे ते सांगा. माझं नाव बबिता संजय टावरे, मी स्वीटीची मम्मी. माझ्या पोरगीला लोकांनी मारलेलं आहे, माझ्या पोरगीला न्याय द्यायला पाहिजे, बस माझी हेच म्हणणं आहे. पोरगी एकच होती माझी पोरगी गेली, माझ्या जीवनात काय नाही. कशालाच घाबरणारी पोरगी नव्हती माझी. पोरगी एवढी हिंमतवाली होती ना, कशालाच घाबरणार. आमच्या इथं फार जंगल आहे, आमच्या इथं आम्ही बिबट्या डोळ्यांनी पाहिलं खिडकीतनं. माझी पोरगी घाबरा नाही मधले नव्हती. त्या लोकांनीच काहीतरी केलेलं आहे. बिबट्याचं फुकट नाटक सांगतोय तो, तिचा नवरा. म्हणजे बिबट्याचीच म्हणून ती घाबरली होती असं? ते खोटं सांगतात. असं काय नव्हतं. माझी पोरगी घाबरणारी पोरगी नव्हती. ती अशी कशालाच घाबरत नव्हती. मग आता असं तुम्ही आता काय पुढची पाऊल काय उचललं आहे? पुढचा पाऊल हेच उचललाय, माझ्या पोरीला न्याय भेटला तर बस, बाकी काही नाही माझे. तुम्ही याबाबत कुठे गेलेले आहात? मनसर पोलीस स्टेशनला गेले होते. आज आम्ही हे करून आलेलो आहे, अर्ज वगैरे दिलेला आहे. बस अर्ज दिलेला आहे मनसर पोलीस स्टेशनला. याबाबत काही मग चौकशी चालू आहे? माझ्या चौकशी चालू केलेली आहे किंवा काय काय सांगा? ते मला अजून काही माहित नाही. पोरं जातात, मला पोरीमुळे मला लय टेन्शन आलेलं आहे. मला एवढं बोलता पण येत नाही, पण मी सांगते आता तुम्हाला की माझ्या पोरीला न्याय मिळवून द्यायचा बस. काय घटना होती आणि काय आता इथे काय तुम्ही जी घटना झालेली आहे नक्की कशी घटना होती काय सांगा? मी आकाश नारखेडे, माझी ती बहीण होती, मावशीची मुलगी, सख्या मावशीची मुलगी. त्यांनी जे सांगितलंय की बिबट्या बघून तिचा बीपी हाय झाला, त्यामुळं तिला त्रास झाला वगैरे, हे सर्व काही खोटं आहे. बिबट्या वगैरे असं काही नव्हतं. त्यांनी एक ती कहाणी बनवली पूर्ण बिबट्याची. आता आमची इथं वस्ती, आमच्या इथं बिबट्या नाही दिसला कधी. तर गावठाणात बिबट्या, गावठाणात जागोजागी लाईटी वगैरे लोकांची ये जा चालू असते, त्यामुळे गावठाणात बिबट्या येणं शक्य नाहीये. आणि त्यांनी जे सांगितलंय स्पष्टपणे खोटं आहे. तिला वारंवार मारहाण व्हायची. आता आम्हाला सगळं कळलंय बऱ्यापैकी गोष्टी. तिला वारंवार मारहाण व्हायची. तर मळ्यात देखील येऊन तिला त्यांनी मारलेलं आहे. पण मारत घेऊन घरी नेऊन देखील मारहाण केलेली आहे त्यांनी. बिबट्याचं हे फक्त कारण आहे. बिबट्या तिला 10 वाजता दिसलाय, त्यांनी हॉस्पिटल तिला रात्री 2 वाजता घेऊन गेलेत. आणि एवढं वेळ म्हटले की अँब्युलन्स बघत होतो आम्ही, हे करत होतो ते करत होतो, फक्त कारण देत देत त्यांनी हे केलंय. त्यानंतर माझ्या मावशीला फोन केला त्यांनी 3-3:30 वाजता. मावशी गेली, त्यांनी हॉस्पिटलला सकाळी 5 वाजता दरम्यान. त्यांच्याकडे एकटी राहते तिथं वस्तीवरती, गाडी वगैरे काही नाही त्यांच्याकडे. त्यानंतर सकाळी त्यांना आम्ही घेऊन गेलो, माझा भाऊ घेऊन गेला 5 वाजता. त्यानंतर आम्ही 7 वाजता सार्थक हॉस्पिटलला पोहोचलो. तर तिथं गेल्यानंतर कळलं की तिचं मूल ऑफ झालंय म्हणून. तर मूल ऑफ झाले आणि तिचं ब्लिडिंग देखील थांबत नाही, ब्लड भरपूर प्रमाणात येते म्हणून. तर बाळ ऑफ झालेलं देखील त्यांनी घेतलं नाही. ते म्हटले की आम्हाला नकोय ते. तो हॉस्पिटललाच परत त्यांनी देऊन टाकलं. ते बाळ देखील हातात घेतलं नाही त्यांनी आणि हॉस्पिटलला देऊन टाकलं. तिची पिशवी वगैरे तिथंच काढली गेली. आणि तिला वारंवार मारहाण व्हायची, भरपूर असा त्रास व्हायचा, सर्व गोष्टी होत होत्या. आणि आजूबाजूला आता माझे मित्र त्या रस्त्याने येणार जाणार आहेत मळ्यातले, ते देखील आम्हाला म्हणायचे की तुमच्या बहिणीला मारहाण. आणि मला तर असे काही कळलंय की त्यांची रस्त्यावर देखील मारहाण एक दिवस चालली होती, तिला लाकडाने देखील मारहाण तो करत होता, अशी देखील गोष्ट माहीत झालेली आहे. सार्थक हॉस्पिटलला सकाळी आम्ही साधारण 7 वाजता पोहोचलो. त्यानंतर तिथं कळलं की तिचं मूल वगैरे ऑफ झाले. तर त्यानंतर तिची जी नंद होती छाया म्हणून, ते म्हटले आम्हाला काही नकोय, आम्ही काही त्याचं करणार नाहीये. त्यांनी ते हॉस्पिटलला परत देऊन टाकले ते मूल. आणि त्यानंतर तिची पिशवी वगैरेचं ऑपरेशन केलं. त्यानंतर बराच वेळ तिथं चालू होती ट्रीटमेंट, पण ते खूपच क्रिटिकल झाली होती कंडिशन तिची. तर डॉक्टरांशी त्यांचं बोलणं वगैरे चाललं होतं. तर डॉक्टर तिथं बिल वगैरे झालं, तर ते पैसे सुद्धा देखील नव्हते त्यांच्याकडे. पैसे माझ्या आईनेच भरले तिथं 25-30 हजार रुपये पहिले. मग त्यानंतर ते म्हटले की काय करायचं काय त्यांच्या चर्चा व्हायला लागल्या. तर ते म्हणले बिल हे होते. तर डॉक्टर म्हणले साधारण तुम्हाला एक 5-5.5 लाख रुपये खर्च येईल. तर ते म्हणले आम्ही 6 लाख देऊ, तुम्ही आम्हाला पुरीची गॅरंटी द्या. सार्थक हॉस्पिटलला. तर असं ते म्हटले. तर ते म्हणले, डॉक्टर म्हणले आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करू, आम्ही गॅरंटी कशी देणार, आम्ही थोडी देव थोडी आहे की आम्ही वाचवू शकतो म्हणून. तर असं बोलणं झाल्यानंतर मग त्यांनी हे केलं की ते म्हटलं मग आपण दुसरीकडे नेऊ. त्यांनी वायसीएमला म्हणले बेड अवेलेबल आहे, हे आहे ते आहे. हिरामन टावर म्हणून जे आहेत ते म्हणले वायसीएमला बेड उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं. डॉक्टर सार्थक हॉस्पिटलचे डॉक्टर हेही म्हणले त्यांना की तुमचे जे नक्की बेड अवेलेबल होईल का. ते म्हणले हो, आम्ही फोन वगैरे केलाय, बेड अवेलेबल झालाय ते. तर मग त्यानंतर 5:30च्या दरम्यान वायसीएमला घेऊन गेले ते प्रायव्हेट अँब्युलन्स करून. त्यानंतर मी, माझी मावशी आणि मुंबईची मावशी होती म्हणून आम्ही घरी आलो. तर मग घरून आम्ही 7-7:30ला निघालो.
तर त्यांचा कॉल आला की तिला वायसीएमला बेड नाही भेटलाय, DY पाटीलला घेऊन चाल. तर मग ते आधी आम्हाला म्हटलं की बेड अवेलेबल आहे. तिथून मग DY पाटीलला, मग आम्ही 9च्या दरम्यान DY पाटीलला पोहोचलो. तर तिला इमर्जन्सी वॉर्डमध्येच ठेवलं होतं, तिथं देखील बेड अवेलेबल नव्हता. तर त्यांचं चाललं होतं तिथं, मग तिथं डिपॉझिट वगैरे भरायचं होतं, त्यांच्याकडे ते देखील पैसे नव्हते. तर माझी जी मुंबईची मावशी होती तिने पैसे पाठवले अक्षय बागलच्या अकाउंटवरती, आणि मग तिथं आम्ही ते पैसे वगैरे भरले, तिथं उपचार चालू केले. तर तिथं DY पाटीलला पण बेड आयसीयूचा अवेलेबल नव्हता. त्यांनी आम्हाला सांगितलं की बेड अवेलेबल होत नाहीये. तर ते जे हिरामण टावरे आहेत त्यांनी कोणाला कॉल केला तिथं, ते म्हटले की होईल होईल, तर वकील वगैरे कोण होते, तर ते म्हणले होणार आहे बेड अवेलेबल असं तसं. आणि एक सुमारे 4च्या दरम्यान ते म्हणले बेड अवेलेबल होत नाहीये, तुम्ही पेशंट हलवा. तर ते 4 वाजता असं म्हटल्यानंतर यांनी अँब्युलन्सचं हे केलं. साधारण 1 तास अँब्युलन्स शोधण्यातच घालवला. वारंवार 108 वरून कॉल लावत होते. 108चा 20 ते 25 मिनिटं फोन होल्डच राहायचा. ते म्हणायचे आम्ही शोधतोय. ते म्हणले खेड शिवापूरवरून येते, असं तसं. 4चे 5 वाजले. नंतर त्यांनी शेवटी प्रायव्हेट अँब्युलन्स केली. 5:30 वाजता आम्ही तिथून तिला घेतलं आणि ससून हॉस्पिटलला गेलो. ससून हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथं देखील इमर्जन्सी वॉर्डमध्ये ठेवलं गेलं सुरुवातीला. 1-2 तास तिथे डॉक्टर वगैरे आले. मग त्यांनी तिची कंडिशन पाहून खूपच क्रिटिकल होती. मग त्यांनी आयसीयू वॉर्डमध्ये शिफ्ट केलं तिला. आयसीयूला घेतल्यानंतर तिचे उपचार चालूच होते आणि हे कोणाला आत येऊन देत नव्हते. तर माझी मावशी देखील DY पाटील आली होती, तिला भेटायचं जायचं होतं. तर छाया म्हणून जे तिची नणंद आहे, त्यांनी तिचा हात पकडून तिला बाहेर आणलं, तिला काही भेटू दिलं नाही तिथं. तर मग ससूनला तिचा उपचार चालू होते. त्यानंतर माझी मावशी म्हटली ते कोणाला भेटू देत नाही, तू एकदा जाऊन भेटून ये तिला. तर मी आतमध्ये गेलो, डॉक्टर वगैरे नव्हते म्हणून मी आतमध्ये गेलो. तिला म्हटलं काय झालंय तुला, तुझं दुखतंय का? ती म्हणली माझं बाळ कुठे? तिने विचारलं बाळ कुठे? म्हणलं बाळ आहे. तर ती म्हटली की मला मारहाण झालीये, मला मारलं गेलंय. म्हणलं काय झालंय तुझ्यासोबत नक्की? ती म्हणते माझं बाळ कुठे, मला कुठं आणलंय मला माहित नाहीये, मला यांनी भरपूर मारहाण केलेली आहे. आणि मी तिला बाकीच्या गोष्टी विचारपर्यंत तोपर्यंत डॉक्टर आतमध्ये आले. डॉक्टर मला म्हटलंय की तुम्ही बाहेर जावा, आम्हाला बाकीच्या गोष्टी उपचार करू द्या. तेवढ्यात मी बाहेर आलो तर मावशीला सांगितलं असं अशा गोष्टी म्हणत होती ती. तर ती तिथंच रडायला वगैरे लागली असं तसं. तर मी म्हटलं थांब थोडा, आता उपचार चालू आहेत, पहिली ही गोष्ट महत्वाची आपल्याला. आपण ती बरी झाली का तिला घेऊन आपण पोलीस स्टेशनला जाऊ, जो काय असेल तिच्या तोंडाने ती सगळ्या गोष्टी सांगेल. आणि त्यानंतर आयसीयूला तिथं बरेच वेळ, कमीत कमी 7-8 दिवस तरी ती तिथंच होती. तिथं देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. ब्लड आणायचे, ब्लड टेस्टिंगला वगैरे बऱ्याचदा ब्लड वगैरे आणायला आम्ही पैसे दिले ब्लड टेस्टिंगला. त्यानंतर गोळ्या, इंजेक्शन, औषध सगळं आम्ही बघत होतो तिथं तिचं. त्यानंतर शेवटी एक 8 ते 9 दिवसानंतर तिचा तिथं ससूनला सकाळी 5 वाजता मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी माझ्या आईला फोन केला सकाळी 5 वाजता, म्हणजे त्यांच्या बहिणीने, की अक्षयकडे काही पैसे नाहीयेत, तुम्ही अँब्युलन्स बघा वगैरे, आमच्याकडे पैसे नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने अँब्युलन्स बघा. तर माझी आई म्हणली आमची मुलगी नाही तर आम्ही कोणत्या तुम्ही मला पैसे देणार. त्यांनी ते अँब्युलन्स करून इकडे घेऊन आले. तर विधी वगैरे झाला. विधी झाल्याच्या नंतर त्यांनी ती एक बिबट्याची गोष्ट हे केली की युट्यूबला सांगितली, असं असं झाल्यामुळे तिच्यासोबत असं असं झालं. तर ते सगळं म्हणजे खोटी गोष्ट आहे, बिबट्या वगैरे. आता इथं ही माळ्यातली वस्ती आहे, हिंगे वस्ती, आणि ते लोक राहतात ते गावठाणात येणं जाणं, भरपूर माळ्यातली लोक, गाड्या वगैरे असतात, लाईट आहे सगळीकडे गावठाणात. त्यामुळे गावठाणात काही प्रश्न येत नाही एवढा बिबट्याचा. तर ते म्हणले बिबट्यामुळे तिचा BP हे झाला ते झालं, हे सगळं खोटं सांगितलं गेलंय त्यांनी. आणि तिची एक मैत्रीण आहे, तिने ती न्यूज पाहिली, तर तिच्याकडं काही गोष्टी होत्या तिने पाठवल्या. तर त्यांनी ती रेकॉर्डिंग आम्हाला पाठवली तिच्या मैत्रिणी. तर ती रेकॉर्डिंग, काही रेकॉर्डिंग आहे का? हो रेकॉर्डिंग वगैरे आहेत आमच्याकडे. ती कोणाला सादर केलेली आहे का? पोलीस प्रशासनाला आज आम्ही गेलो होतो. आज हा अर्ज देखील पोलीस प्रशासनाला आम्ही दिलेला आहे. त्यांनी आम्हाला शिक्का वगैरे सही वगैरे केलेली आहे त्या पोलीस प्रशासनाने, व त्यांना रेकॉर्डिंग देखील आम्ही देऊन आलेलो आहोत की यावर तुम्ही काहीतरी ठोस निर्णय घ्या. त्यानंतर त्या रेकॉर्डिंग मध्ये तिने असं सुद्धा उल्लेख केला आहे की मी 2 वेळा जीव द्यायचा प्रयत्न केलाय, यावेळेस मी मागं पुढे विचार करणार नाही. आणि ती म्हणायची मला घरी जायचं म्हटलं तरी हा मारहाण करतो, मला आले का, असं तसं बऱ्याचशा गोष्टी. आणि त्यात आम्हाला असं देखील कळलंय की त्याचं कोणत्या तरी मुलीसोबत बाहेर चालू होतं, त्यावरून त्यांची सारखी वादावाद व्हायचे, त्यावरून तो तिला मारहाण करायचं. आणि त्यानंतर ती एक दिवस 8वा महिना चालू होता तेव्हा मळ्यात आली होती, म्हणजे इकडे घरी आली. तर मावशी होती, मोठी आई होती आमची, त्यांच्या पुढे देखील ती म्हणली माझे पाय वगैरे सुजलेत, मला थांबायचे. तर तो तिकडून इकडे आला, तिला मारहाण केली व इथून घेऊन गेला मारहाण करत, घरी देखील जाऊन मारहाण केली. आणि त्यानंतर बऱ्याचशा त्यांनी गोष्टी हे केल्या, तिला रेग्युलर मारहाण होत होती. आणि आम्हाला आता असं देखील कळलंय का तिला एक दिवस घराच्या बाहेर सुद्धा मारहाण चालू होती, लाकडाने देखील मारहाण करत होती. तर जे लोक राहतात त्यांनी आम्हाला सांगितल्यात गोष्टी, पण कोण पुढे यायला मागत नाही. त्यांना वाटतं पोलीस प्रशासनाचा परत त्रास नको, हे नको, त्यामुळे कोणी पुढे येत नाहीये. पण गोष्टी भरपूर अशा बाहेर येतात, आणि रेकॉर्डिंग देखील आहेत आमच्याकडे बऱ्याचशा. आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून
तुम्ही काय सांगाल? आम्ही हेच सांगू की आम्हाला जो आम्ही आज केले पोलीस स्टेशनला अर्ज वगैरे दिला, आम्हाला त्या गोष्टीचा न्याय मिळावा, आमच्या बहिणीला न्याय, आमच्या भाचीला देखील न्याय मिळावा हीच आमची विनंती आहे. जर आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही पुढील देखील काहीतरी पाऊल उचलू शकतो.